या सभेला उपस्थित असलेल्या आपण सर्व तपस्विनी वासनिक नामधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महानुभाव मंडळ चिसगाव टोला यांच्या अथक प्रयत्नातून होत असलेला हा सार्थ दृष्टांत पाठ प्रवचन सोहळा आपण काल कोणता दृष्टांत ऐकला आहे का लक्षात? काही कोणता दृष्टांत ऐकला का? कुकडीचा ऐकला? अजून कोणता ऐकला? नाही, ते दृष्टांत पुढे आहे, ते फक्त तुम्हाला सांगितलं की असं होणार आहे पुढे. तर आता आपण मासळीचा दृष्टांत आपण ग्रहण करणार आहोत. मासळीचा दृष्टांत असा आहे बंधूंनो की मासळी असे ती पाण्यात वीत वीत जाय, म्हणजे पाण्यामध्ये असताना वीत वीत जाय म्हणजे पिलांना जन्म देत देत ती पुढे जाते. मागोते परतोनी तया ते दृष्टी पाहे, आणि जशी जशी ती जन्म देत जाते तशी तशी परतून आपल्या त्या मुलांकडे पाहत जाते. अमृत कळा असे ते संचरे, तिच्या दृष्टीमध्ये वात्सल्य भाव आहे, ममता भाव आहे, आणि त्या भावनेमुळे अमृत कळा असे ते संचरे. अमृत कळा त्या मासळीच्या दृष्टीमध्ये आहे, आणि त्या अमृत कळेने त्या पिलांची वाढ वृद्धी होते. अमृत कळा असे ते संचरे तया ती वाढती, म्हणजे ते जे पिल्ल आहेत ते मोठे होतात. तैसे परमेश्वराच्या दृष्टीपासून, तैसे इथून केशराज वासांचं बोलणं आहे. आपल्याला सिद्धांत समजून सांगत असताना केशराज वासांचं हे उद्बोधन आपल्याला खूप महत्वाचं. याला आपण द्राष्टांतिक असं म्हणतो. काय म्हणतो? द्राष्टांतिक. स्वामींनी जो सांगितलाय तो दृष्टांत आहे, आणि केशराज वासांचं जे बोलणं आहे की त्यावर त्यांनी आपल्याला यथार्थपणे ज्ञान करून दिलेलं आहे, त्याला आपण द्राष्टांतिक असं संबोधतो. तैसे परमेश्वराच्या दृष्टीपासून, परमेश्वराच्या दृष्टीपासून एका वेद संचरती, वेद म्हणजे आवडी संचार होतो, स्थिती होते, किंबहुना दृष्टीपासून परमेश्वराचे अनेक कार्य होतात. परमेश्वर आपलं प्रेमदान जे देतात ते दृष्टीद्वारेच देतात. जोपर्यंत दृष्टीला दृष्टी मिळत नाही तोपर्यंत ते प्रेम परमेश्वराचं होत नाही. किंबहुना ईश्वराचं प्रेमच काय, देवतेची विद्या जरी असेल तरी एखाद्या माणसाकडून एखाद्या माणसाला जर ती होत असेल, एखाद्या विद्यावंतापासून एखाद्या सामान्य माणसाला होत असेल तरी दृष्टीला दृष्ट मिळाली पाहिजे. म्हणून आपण कार्यक्रमाचं आयोजन करतो, दृष्टीला दृष्ट मिळाल्याशिवाय आपल्याला लाभ होत नाही. आता आपण म्हणू की आम्ही गावात बसून आम्हाला आवाज येतोय आणि आम्ही त्या ठिकाणी बसून प्रवचन ऐकतोय, परंतु जो लाभ दृष्टीला दृष्टी मिळाल्याने होतो, सन्मुख राहिल्याने होतो, फेस टू फेस राहिल्याने होतो, तो घरात बसून ऐकल्याने आपल्याला मिळत नाही. म्हणून आपल्याला प्रत्यक्ष ज्या ठिकाणी धर्मवार्ता चालू आहे, सत्संग चालू आहे, त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. फेस टू फेस त्या कार्यक्रमाचा आनंद आपल्याला घ्यावा लागतो. जसे आपण पिक्चरचे गाणे ऐकतो, आमच्या कॅसेटचे तुम्ही गाणे ऐकतात, परंतु लाईव्ह प्रोग्राम तुम्ही करताना कशा करता की लाईव्ह मध्ये जो आनंद आहे, लाईव्ह मध्ये प्रत्यक्षामध्ये जो आनंद आहे तो कॅसेटमध्ये नाही. कॅसेटच्या गाण्यामध्ये आहे का? प्रत्यक्ष माणूस जेव्हा तुमच्या समोर उभा राहतो, सगळे वाजवणारे साथ संगत असतात, त्यावेळेचा जो आनंद आहे, ते जे दृश्य आहे हे दृश्य मनाला सुखकारक आहे, समाधान देणार आहे आणि उद्बोधन करणार आहे. तसं तुम्ही आता त्या शीतलताईंचं कीर्तन ठेवलेलं आहे, त्यांचं कीर्तन तुम्ही युट्यूबवर पाहू शकता, पाहता ना, परंतु तो लाभ तुम्हाला प्राप्त होत नाही. ती फिलिंग्स, ती भावना तुमच्या मनामध्ये येत नाही, जी प्रत्यक्ष तुमच्या समोर करून दाखवताना तुमच्या येते. जसं आता सुभाषराव शिक्षक आहे आणि म्हटलं की मी तुम्हाला घरूनच शिकवतो, फोनवर शिकवतो, तर फोनवर शिकवला जाईल का? प्रत्यक्ष तुम्हाला शाळेमध्ये जावं लागतं, फेस टू फेस प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहावं लागतं, प्रत्येकाचे भाव कसे आहे, कोण अभ्यास करतोय कोण नाही करत त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. एखादा विद्यार्थी जर अभ्यास करत नसेल, इकडे तिकडे बघत असेल, त्याचा अभ्यासात लक्ष नसेल तर तुमच्या तात्काळ लक्षात येतं. म्हणजे लाईव्ह आणि फेस टू फेसचं इतकं महत्व आहे ते आपल्याला परमेश्वराच्या बाबतीतून बघायला मिळतं की परमेश्वर देखील आपलं प्रेमदान, स्थिती, सुख जेव्हा देतात तेव्हा दृष्टीला दृष्टी मिळाल्याशिवाय देत नाहीत. तर असं या प्रकारची ही मासळीचा जो दृष्टांत आहे तो तुम्ही या ठिकाणी ऐकला. तर हा मासळीचा दृष्टांत स्वामी श्री चक्रधरांनी पैठण या गावी माय धुवा प्रतीने रोपिला. माय आणि धुवा म्हणजे माय लेकी आहेत
ब्राह्मणपुरीमध्ये त्यांचं वास्तव्य आहे. ब्राह्मणपुरीमध्ये त्या राहत आहेत. दोघीच आहेत. सगळीकडे त्या देवाला पाहतात, देवाला शोधतात. कधी भोगावतीला जातात, कधी पिंपळेश्वरला जातात, कधी लोणार तीर्थी जातात, कधी मुदादित्याच्या मंदिरामध्ये जातात. आणि जिथे जातात तिथे ते देवाला पाहतात की हा देव आहे. म्हणजे आपली जी भावना आहे ती तिथे व्यक्त करतात आणि देवाचं रूप, देवाचं आठवण करतात. अशा प्रकारे एक दिवस आदित्यवारी म्हणजे रविवारच्या दिवशी भोग नारायणी भोगावतीला पौहा उतरलेला. भोगावती म्हणजे पैठणमधलं एक मंदिर आहे, एक ठिकाण आहे, त्याला भोगावती असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी यात्रा भरलेली आहे, लोक स्नान करीत आहेत. या दोघी मायलेकी मंदिर पाहत जात आहेत आणि भोग नारायणाच्या मंदिरामध्ये स्वामींना अवस्थान आहे. स्वामी त्या ठिकाणी बसलेले आहेत. स्वामींकडे पाहून मुलीला असं वाटतं की या मंदिरामध्ये जावं आणि इथली जी देवता आहे त्या देवतेचं दर्शन घ्यावं. ती मातेला म्हणते की आपण हे मंदिर कधी बघितलं नाही, भोगनारायणाचं जे मंदिर आहे ते आपण कधी पाहिलं नाही, आपण या ठिकाणी जाऊ. आणि मग दोघी मायलेकी स्वामी बसलेले असतात भोगनारायणाच्या मंदिरामध्ये. त्या ठिकाणी येतात आणि जी माता असते ती आतमध्ये जाते, मंदिरात आतमध्ये जाऊन प्रतिमेचं दर्शन घेते. आणि जी मुलगी असते ती स्वामींकडे पाहत स्वामींच्या जवळच बसून राहते. माता आतमध्ये जाते, आतमध्ये जाऊन परत बाहेर येते आणि म्हणते की तू म्हणते की हे मंदिर आपण कधी पाहिलं नाही, देवीचं दर्शन घ्यायला तू आलीच नाही. तू म्हणत होती की मी या देवाचं दर्शन कधी घेतलं नाही, या मंदिरात मी कधी गेली नाही आणि तू इथेच बसून राहिलेली आहे. मग ती इच्छा नसताना त्या ठिकाणाहून उठते. तेव्हा ते चला आता आपण दुसऱ्या मंदिराकडे जाऊ. आणि मग निरोधे उठी. निरोधे म्हणजे इच्छा नसताना, तिची इच्छा नसताना ती त्या ठिकाणाहून मातेच्या म्हटल्यानुसार उठते आणि मातेसमोर चालायला लागते. भोगावतीला जातात, स्नान करतात. स्नान केल्यानंतर आपल्या घरी जातात आणि घरी गेल्यानंतर ती जी मुलगी असते तिला इतका ताप येतो की आता तिचं देह जाईल की राहील अशी शंका त्या मातेला निर्माण होते. म्हणजे आजच्या भाषेत म्हटलं तर 104, 105, 106 ताप तिला चढतो. आणि मग त्या तापेमध्ये मग ती आई तिला म्हणते की बाई बेटा तुझ्यासाठी मी काय करू की जेणेकरून तुझा काही प्राण वाचू शकेल. तर ती म्हणते की माझं काही करावे न लगे, मला काही करायची गरज नाही. त्या भोगनारायणाच्या मंदिरामध्ये जे पुरुष आपल्याला मिळाले होते त्यांना जर तू आणशील तर मग माझे जे देह आहे, माझं हे प्राणोत्क्रमण हे वाचू शकते, राहू शकते. आता त्या मातेला तिची मुलगी जी असते ती अत्यंत प्रिय असते, कारण त्या दोघीच असतात. तर ती मग धावाधावी करते आणि स्वामींजवळ येते. स्वामींना म्हणते की जी माझ्या घराशी विजय करावे, माझ्या घरी तुम्ही चला, माझ्या मुलीला असा ज्वर आलेला आहे, तिला अवस्था प्रगटलेली आहे, तिची आता प्राण जाईल की राहील याची काही शाश्वती नाही. मग स्वामींनाही जाण्याची इच्छा असते आणि स्वामी मग तिच्या घरी जातात. घरी गेल्यानंतर स्वामी तिला दर्शन देतात आणि मग ती आपल्या आईला म्हणते की या स्वामींकरता, या महात्म्यांकरता तू जे काही करू शकशील ते रांधण कर, स्वयंपाक तयार कर. आणि मग ही जी मुलगी असते स्वामींना पडदणी देते. पडदणी म्हणजे स्नान करण्याच्या आधी जे वस्त्र दिलं जातं ते स्वामींना ती देते आणि स्नानाकरता विनंती करते. त्यावेळेला स्नान कशा प्रकारे व्हायचं तर मर्दना आणि मादने. मर्दना म्हणजे स्नानाच्या आधी तेल चिकसा जे आपण दिवाळीत लावतो ना, उटणे लावतो, सुगंधी उटणे लावतो, त्या काळी नेहमी लावायचे, सर्वत्र लावायचे. तर ते तेल चिकसा स्वामींना ती अर्पण करते आणि स्वतः स्वामींची मर्दना देते. म्हणजे स्वामींना ती तेल चिकसा लावते. जशी जशी ती तेल चिकसा लावते स्वामींना मर्दना देते तसा ताप तिचा जो आहे तो कमी 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 होत जातो आणि थोड्या वेळाने ती पूर्णपणे स्वस्थ होते. स्वस्थ झाल्यानंतर तिची माता स्वयंपाक करते आणि स्वामींना भोजन खाऊ घालते. मग मर्दना झाल्यानंतर मादाने स्नान ती स्वामींना घालते आणि मग स्वामींचं त्या ठिकाणी भोजन होतं. आणि मग स्वामी त्या ठिकाणी त्यांना दृष्टांत निरूपण करतात. कोणता दृष्टांत तर हा मासळीचा की मासळी असे ते पाण्यात वीत जाय, मागोते परतून त्या ते दृष्टी पाय, अमृत कळा असे ते संचरे तया तवतीये वाढती. तैसे परमेश्वराच्या दृष्टीपासून. तर हे ती अवस्था कशामुळे झाली त्या मुलीची तर परमेश्वराच्या दृष्टीपासून. म्हणजे स्वामी श्री चक्रधरांनी तिला दृष्टीने अवलोकन केलं म्हणून तिला ही अवस्था प्रगटली. तिला हा वेद निर्माण झाला, परमेश्वराची आवडी निर्माण झाली. आता परमेश्वराने आपली आवडी करावी, परमेश्वरापासून आपल्याला वेद निर्माण व्हावा अशी आपली अवस्था नाही, आपला अधिकार नाही. किंबहुना आज प्रत्यक्ष आपल्या समोर स्वामी उपस्थित नाही. आपण कुठे आहोत तर असन्निधानी आहोत, परमेश्वराच्या
असन्निधानी, त्यावेळेला प्रत्यक्ष परमेश्वराचं सन्निधान होतं. म्हणून परमेश्वराच्या दृष्टीपासून आपल्याला वेद होऊ शकत नाही. परंतु या कासवीचा जो दृष्टांत आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलं की परमेश्वराच्या आठवण येतं. म्हणजे परमेश्वराने जर आपला आठव केला तर आपल्यालाही वेद संचार होतो. फक्त हा एक उपाय आपल्याजवळ सांप्रत म्हणजे आता सध्या आहे. जर परमेश्वराने आपली आठवण केली तर मग मात्र आपल्याला वेद होतो. पण आपण काय समजतो, परमेश्वराने आपली आठवण केली म्हणजे आपल्याला घेऊनच जातात काय वर, असं म्हणतो ना आपण. भगवानने तुझे याद किया आहे म्हणजे तू तयारी करत जायची वर. तसं नाही, परमेश्वराने तुमची आठवण केली म्हणजे तुमच्या भल्यासाठी आठवण केली. तुमचा काहीतरी योग आलेला आहे, तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे म्हणून आठवण केली. असे आपल्या पंथामध्ये, आपल्या या ब्रह्मविद्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला बघायला मिळतं. परंतु बाकीच्या तत्वज्ञानामध्ये काय म्हणतात, भगवानने तुम्ही याद किया आहे म्हणजे आता तुम्ही तयारी करा, चला आता वर जायची तुमची तयारी झाली. आपण म्हाताऱ्या माणसाला म्हणतो, भगवान तुम्ही याद नाही कर रहे क्या, भगवान के पास जाने की तयारी कीजिए. तर आपल्यात तसं नाही. आपल्यात जो आपला भगवंत आपली आठवण करतो तर ते आपल्या भल्यासाठी, आपल्याला काहीतरी देण्यासाठी. ते आपण पुढील दृष्टांतामध्ये बघणार आहोत, कासवीच्या दृष्टांतामध्ये बघणार आहोत. ते याकरता सांगितलं मी या ठिकाणी की आजच्या घडीला आपल्या समोर प्रत्यक्ष भगवंत नाहीत, म्हणून आपल्याला दृष्टीद्वारे वेद संक्रमण होऊ शकत नाही. परंतु कासवीच्या दृष्टांताप्रमाणे परमेश्वराने जर आपली आठवण केली तर आपल्याला वेद निर्माण होऊ शकतो, आपल्याला आवडी निर्माण होऊ शकते, किंबहुना परमेश्वराची स्थिती देखील आपल्याला होऊ शकते. परंतु आता परमेश्वर भगवंत आपल्याला सोडून उदास होऊन गेलेले आहेत. कसे गेलेले आहेत, उदास होऊन गेलेत. या महाराष्ट्रावर श्रीचक्र स्वामी नाराज होऊन गेलेले आहेत, गेलेत ना. मग आता परमेश्वराची वाट आपण बघतोय. काटोलला उधळी नाथापासून स्वामी श्री चक्रधरांनी वयस्तंभिनी नावाच्या विद्येचा स्वीकार केलेला आहे. वयस्तंभिनी नावाच्या विद्येचं आयुष्य 1000 वर्षाचं आहे. 800 वर्ष स्वामींना झालेत, अजूनही 200 वर्ष स्वामी त्याच देहामध्ये आहेत. आजही ते विद्यमान आहेत. जसे दत्तात्रय प्रभूजी विद्यमान आहेत तसेच प्रभू श्री चक्रधर पण उत्तरापंथीला आजही विद्यमान आहेत. आणि त्या विद्येच्या मानाने अजूनही 200 वर्ष ते विद्यमान आहेत. म्हणून आपण त्यांना धावा करतो, त्यांना आठवतो, आधी त्यांना आपण भक्तिभावपूर्वक आळवितो. परंतु ते आपल्या महाराष्ट्राला दूषण देऊन उदास होऊन गेले आणि आपल्याला प्रत्यक्ष सांगून गेले की आता आम्ही तुम्हाला भेट देणार नाही. आता तुम्हाला केव्हा भेट देऊ तर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही वागसाल, राहसाल तर तुम्हाला आम्ही पूर्णसंबंधी भेटू. प्रत्यक्ष श्री नागदेवाचार्यांना देखील स्वामींनी सांगितलंय की आता नव्या संबंध म्हणजे नव्या देहात आम्ही तुम्हाला भेट देऊ, या देहात मात्र तुम्हाला आम्ही भेट देणार नाही. आता तू श्री नागदेवाचार्यांनी परमेश्वराला गाठून घेतलाय, परमेश्वर प्राप्त केलेला आहे, त्यांना परमेश्वराने पुनश्च भेट दिलेली आहे आणि ते आपले परमेश्वराच्या आनंदामध्ये निमग्न झालेले आहे. आता आपली बारी आहे, आपला नंबर आहे. तर आपण त्या परमेश्वराला कशा प्रकारे गाठून घेऊ शकतो, कशा प्रकारे प्राप्त करून घेऊ शकतो ते आपण ज्ञानाच्या माध्यमातून जाणून घेतो. परमेश्वरानेच परमेश्वराचा मार्ग आपल्याला मिळतो. आपल्याला कुठेही परमेश्वराचा मार्ग सापडत नाही. तर तो कुठे सापडतो, परमेश्वर जाण्याची म्हणजे परमेश्वराच्या ज्ञानाने परमेश्वर जाणल्या जातो. परमेश्वराच्या ज्ञानाने परमेश्वराला आपण प्राप्त करून घेऊ शकतो. तो कुठल्याही मार्गाने गेल्यानंतर मिळत नाही. म्हणून स्वामी म्हणतात की येणे खडकेची कपाळ घ्या पा. तुम्ही एखादा हट्ट धरा, आग्रह धरा की देवा तुम्हाला भेट दे, तू भेट देत नाही तोपर्यंत मी उपोषण करतो ना, त्या दगडावर डोकं फोडून घेतो. डोकं जर आपटत बसले तरी भगवंत येत नाही. भगवंत केव्हा येतात तर भगवंताने जे सांगितलेलं आहे, भगवंताचा जो आपल्याला आदेश आहे त्यानुसार आपण जेव्हा वागू तेव्हाच येतो. हे तुम्ही दगडावर डोकं घेणे तुमच्या मनाने झालं, हट्ट झाला तुमचा तो की मी माझ्या मताने डोक्यावर दगडावर डोकं फोडतो. ये देवा, येत नाही का मी डोकं फोडतो, उपोषण करतो जरांगे पाटलासारखं. तसं जमणार नाही, तसं जमणार नाही. स्वामी म्हणतात की आम्ही जे सांगितलेलं आहे ते त्याच्यापेक्षा सोपं आहे. दगडावर डोकं फोडून घेण्यापेक्षा हे सोपं आहे. मी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला भेट देऊ, तुमच्या जवळ येऊ. पण तुम्ही म्हणता तुम्ही तुमच्या मनामध्ये नाही मला माझ्या मताप्रमाणे तुम्ही आले पाहिजे, तर ते होणं शक्य नाही. तुम्ही तुमचं डोकं फोडून घ्या की आत्मदाह करा की आत्महत्या करा, परमेश्वर तुम्हाला भेटायला येणार नाही. कारण ती परमेश्वराची खावणी आहे, परमेश्वराची इच्छा आहे. भगवंताने तुम्हाला सांगितलं का आम्ही जे तुम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही जर राहसाल तर आम्ही निश्चितपणे तुमच्या जवळ येऊ. आपल्यालाच काय सगळीकडे असं सांगितलेलं आहे की प्रत्येक देवी देवता आपल्या भक्ताला हेच सांगतात की आम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे तू वागला तर आम्ही तुला दर्शन देऊ. आता देवताही काय म्हणते का तू डोकं फोडून घे मग मी येईल,
तसं नाही. देवतेने जे सांगितले आहे त्याप्रमाणे ज्यांची जे काही इष्टदेव आहे, जे ज्यांची पूजा करतात, जे ज्यांची भक्ती करतात, त्यांच्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर ती देवता प्रसन्न होते. आता महादेवाची भक्ती जो करतो तो महादेवाने सांगितल्याप्रमाणे तो जप करतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तेव्हा तो महादेव त्याला दर्शन देतो. नाही तर नाही, मी ओम नमः शिवाय नाही म्हणणार, दुसरंच काय म्हणेल तर येईल का तो महादेव? नाही येणार. म्हणून भगवंताने जे आपल्याला सांगितलंय ते जेव्हा आपण करू तेव्हा तो भगवंत आपल्याला समोर साक्षी उभा ठाकतो. तर ही अशा प्रकारे ही मायधुवा, त्यातली जी लेक आहे तिला भगवंताने आपल्या दृष्टीद्वारे वेदाचं संक्रमण केलं आणि तिला मग ती आवडी उत्पन्न झाली. अवस्था प्रगटली म्हणजे ताप तिला इतका चढला की तो भगवंत आल्याशिवाय, त्या भगवंताला खाऊ पिऊ घातल्याशिवाय, भगवंताच्या दर्शनाशिवाय तो ताप तिचा निवृत्तला नाही. अर्थातच भगवंताला त्या मातेकडून, त्या पोरीकडून काय करून घ्यायचं होतं? सेवा करून घ्यायची होती, अन्नदान तिचं स्वीकार करायचं होतं, तिला प्रेमाचा उपाय घडवायचा होता. परमेश्वराला आपण जेव्हा भजन खाऊ घालतो, भजन देतो, अन्नदान देतो, तेव्हा आपल्याला काय मिळतं? परमेश्वराचं प्रेम मिळतं. परंतु त्यामध्ये भाव कसा असला पाहिजे? तर तो निष्काम भाव असला पाहिजे. भावनेमध्ये जर फरक पडेल तर मग फळामध्येही फरक पडतो. ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या अधिकाऱ्याची काम आहे, एखाद्या साहेबाशी आपल्याला काम आहे, आपण त्याला खाऊ घातलं आणि आपलं काम करून घेतलं तर आपल्याला कुठले पुण्य लागत नाही, बरं का सुभाषराव? आपल्याला एखाद्या अधिकाऱ्याची काम आहे, त्याला जर निष्काम भावनेने आपण जेव्हा क्रिया करतो तेव्हा ती ईश्वराला स्वीकारात पडते. एखाद्याला आपण एखाद्या हेतूने जर काही खाऊ घातलं, पिऊ घातलं तर त्याचं पुण्य आपल्याला मिळत नाही. ते त्याचं काम, त्यांनी तुमचं काम केलं म्हणून त्याला तुम्ही खाऊ घातलं, पिऊ घातलं, त्याची सेवा केली, त्याला हॉटेलमध्ये घेऊन येते, त्याला काय पाजलं, त्याला काय खाऊ घातलं, ते तुमच्या कामासाठी केलं म्हणून त्याचं पुण्य तुम्हाला मिळत नाही. आणि पुण्य हेतूने जर आपण खाऊ घातलं, पुण्य लागतं म्हणून जर खाऊ घातलं तर मग मात्र मनुष्य देह निर्माण होतं. मनुष्य देह कशाने निर्माण होतं? तर पुण्य हेतूने मनुष्याला खाऊ घातल्यानंतर. मग त्याचा जो खाणारा मनुष्य आहे तो जसा आहे, त्याची बुद्धिमत्ता जशी आहे, त्याची जी देहाभिमानिनी आहे तीच देहाभिमानिनी या जीवाला म्हणजे खाऊ घालणाऱ्याला प्राप्त होते. आज आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, बऱ्याच तीर्थस्थानाजवळ बघतो, वैष्णोदेवी सारखे, तिरुपती सारखे, शिर्डी सारखे, शेगाव सारखे या ठिकाणी लोक बरेचसं पुण्य अर्जित करावं म्हणून बरेचसे पैसेवाले लोक अन्नदान करतात. कशा करतात? तर पुण्य मिळावं. मग ज्या हेतूने आपण करू तेच आपल्याला मिळतं. पुण्य हेतूने जर खाऊ घातलं तर मग जेवढ्या लोकांना आपण खाऊ घालतो तसेच देह आपल्याला भोगावे लागतात, तसेच मनुष्य देह आपल्याला मिळतात. आणि तिसरा प्रकार आहे निष्काम भाव. निष्काम भावना, श्रीकृष्णार्पण श्रीचक्रधरार्पण म्हणून जेव्हा आपण एखादी क्रिया करतो तर ती क्रिया मात्र निष्काम भावनेमध्ये आपल्याला ज्ञानदान देण्याकरता, ज्ञानाचं निष्पन्न होतात. ज्ञान त्या एखाद्या मनुष्याला जरी आपण खाऊ घातलं, भक्ताला खाऊ घातलं, नामधारकाला खाऊ घातलं, वासनिकाला खाऊ घातलं, परंतु निष्काम भावनेने जर खाऊ घातलं तर काय निर्माण होतं? ज्ञान. आणि तोच भाव जर परमेश्वरापर्यंत पोहोचला, परमेश्वरासारखं पात्र जर आपल्याला मिळालं तर मग काय मिळतं आपल्याला निष्काम भावनेतून? ईश्वराचं प्रेम. म्हणजेच आपल्याला एवढं झंझट करायची गरज नाही, मंडप टाकायची गरज नाही, स्टेज टाकायची गरज नाही, चर्या करायची गरज नाही, स्मरण करायची गरज नाही. ईश्वराचं प्रेम झालं म्हणजे झालं, काही करायचं नाही. बैसल्याची चरितार्थ. प्रेमियाचं कसं आहे? बैसल्याची चरितार्थ. ज्याला प्रेम होतं त्याच्यापासून ईश्वर कधीही दूर जात नाही. भक्त हा परमेश्वराच्या वियोगामध्ये कधीही राहत नाही. परमेश्वराचं दर्शन त्याला नित्य आणि निरंतर 24 तास होत असतं. जसं ज्याप्रमाणे बाईसा आहे त्यांना नित्य निरंतर परमेश्वराचं दर्शन आहे. परमेश्वराचं दर्शन म्हणजे काय? या देहाचं दर्शन नाही, तर परमेश्वराच्या आतमध्ये जे ईश्वर स्वरूप आहे त्या स्वरूपाचं दर्शन असतं, देहाचं दर्शन नाही. देह तर तुम्हाला दिसतो, आम्हाला दिसतो. जे स्वामींच्या दर्शनाला येतात त्या प्रत्येकाला स्वामींची मूर्त दिसते. स्वामींची मूर्त कशाची आहे? तर ती मायापुराची आहे, प्रपंचाची नव्हे. तुमचा आमचा देह प्रपंचाचा आहे, परंतु परमेश्वराचं जे देह असतं ते कशाचं असतं? मायापूर. म्हणजे प्रत्यक्ष माया अवतरित होते, त्या देहामध्ये राहते, त्याला मायापूर असं म्हणतात. ते सगळ्यांना दृष्टीगोचर होतं, म्हणजे सगळ्यांना दृष्टीला ते दिसतं. परंतु जो प्रेमी आहे, ज्याला भगवंतानी प्रेम दिलेला आहे, प्रेम शक्तीचा संचार ज्याला झालेला आहे, त्याला मात्र ईश्वराचं स्वरूप दिसत असतं आणि ते कधीही त्याच्यापासून दूर होत नाही. ते जर दिसणं बंद झालं तर लगेच हा देह सोडून जातो. तर अशा प्रकारे निष्काम क्रियेचं हे महत्व आहे की निष्कामपणे आपण जेव्हा क्रिया करतो तेव्हा आपली ही क्रिया भगवंत स्वीकार करतात आणि त्या बदल्यात आपल्याला काय देतात? तर आपलं राज्य देतात, म्हणजे प्रेम देतात, आपलं स्वतःचं
पद आपल्याला बहाल करतात. म्हणून निष्काम भाव हा महत्वाचा आहे. आता कुठल्या भावनेने क्रिया करायची तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. ते आम्ही तुम्हाला त्याच्यात काही ढवळाढवळ करणार नाही. ते तुम्ही तुमचं ठरवायचं आहे की आपल्याला कोण्या भावनेने आपल्याला क्रिया करायची आहे. तर आता असाच प्रकार जसं मायधुवानला त्या लेकीला श्रीचक्रधर स्वामींनी आपल्या दृष्टीद्वारे वेदाचं संक्रमण केलं, आवडी निर्माण केली, अवस्था प्रगटली, तर तद्वत अजून बाकीच्या भक्तांना प्रगटलेली आहे. बाकीच्या भक्तांना कशा प्रकारे दृष्टीद्वारे संक्रमण केलेलं आहे त्याचा आशय आपण घेणार आहोत. जैसे भक्तास, जैसे इथून केचराज बसांचं बोलणं, भक्तास हा भक्त जो आहे हा कुठला आहे? आपल्या महाराष्ट्रातला नाही, तर तो आहे आंध्र प्रदेशातला, ओरंगल प्रदेशातला. ओरंगल नावाचं शहर आजही आहे. त्या ओरंगल प्रदेशातला म्हणजे त्या आजूबाजूच्या ओरंगल जिल्ह्यातला हा भक्त आहे. तो स्वामी ओरंगलला गेले, गावामध्ये भिक्षा मागितली, नदीच्या काठी आले, नदीमध्ये भोजन, नदीच्या काठी पायाने पाणी टाकून भोजन केलं आणि त्या झाडाखाली बसले. संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळच्या वेळेला तो महादेवबा नावाचा भक्त संध्यावंदनाशी आला. संध्यावंदनाशी म्हणजे संध्याकाळी डुबणाऱ्या सूर्याला वंदन करणारा, संध्यावंदनाशी आला. डुबत्या सूर्याला अर्घ देतात ना, सूर्याची भक्ती करणारे सूर्याला अर्घ देतात, तर ते संध्यावंदनाशी आला आणि स्वामींचं अवस्थान त्या ठिकाणी एका झाडाखाली आहे. स्वामींकडे पाहतो, स्वामींकडे आकृष्ट होतो आणि स्वामींना विचारतात की आपले बिढार कोणी ठाई असेल? बिढार म्हणजे तुमची पिशवी थैली कुठं ठेवली आहे? तुम्ही कोणा घरी ठेवली आहे? सुभाषच्या घरी ठेवली का, बुवाजीच्या घरी ठेवली का, अजून कुठे ठेवली का, कीर्तनकाराच्या घरी ठेवली? आपलं बिढार तुम्ही कुठं ठेवलेलं आहे? तर स्वामी म्हणतात की अजून ठेवायची आहे, अजून बिढार करायचं आहे आम्हाला. अजून सध्याच काही आमचं झालेलं नाही, कोणी भेटला नाही यजमान अजून, त्यांच्याकडे बिढार करायचा आहे. आता स्वामींना बिढार करायचंच नव्हतं. स्वामींना बिढार करायचं आहे का? पण स्वामी त्याच्या घरी जायचं म्हणून म्हणतात की अजून बिढार कुठे आम्ही केला नाही. जसं आता आम्हाला एखाद्याने विचारलं, बाबा तुमचं जेवण कुठे आहे? आता तुमच्याकडे जेवायचं नाही, अजून कोणी सांगितलं नाही आम्हाला जेवायचं. मग तो म्हणतो मग ठीक आहे, आम्ही सांगतो तुम्हाला. आम्हाला जर तुमची इच्छा असली यायची, तुम्ही जर म्हटलं सोन्यावर पिवळं, चला बा ठीक आहे, मग तुमच्याकडेच जेऊ, असं असतं ना. तर स्वामी म्हणतात की अजून बिढार आम्ही कुठे केलेलं नाही. मग तो स्वामीला विनंती करतो की जी माझ्या आवाराशी विजय करावे, माझ्या घरी तुम्ही या, माझी जी बहीण आहे ती तुमची सेवा करेन, असं म्हणून तो स्वामींना आपल्या घरी घेऊन जातो आणि बहिणीला सांगतो की स्वामी आले, त्यांना दंडवत कर. घरी गेल्यानंतर स्वामींचे चरण धुतो, स्वामींची व्यवस्था करतो आणि स्वामींना तिथे राहण्यासाठी व्यवस्था विनंती करतो की जोपर्यंत तुम्ही या नगरीमध्ये आहे, या गावामध्ये आहे, तोपर्यंत माझ्या घरी तुम्ही राहा. स्वामींना इच्छा आहे, स्वामींना पुढचं भविष्य त्याचं माहीत आहे, म्हणून स्वामी त्या ठिकाणी राहतात. आता त्याची जी बहीण आहे ती तरुण आहे आणि स्वामींची मूर्त कशी आहे? हेही तरुण आहे. स्वामींचं वय कसं दिसायचं? किती जरी वयाचे झाले ते स्वामी कसे दिसायचे? 25-27 भीतरी वयभासे त्रयकाल. स्वामींची मूर्त कशी आहे? घनपिटेली, व्यायामाचं शरीर असल्यासारखं शरीर आहे. कारण ते एक राजपुत्र होते, भडवच नगरीचे विशाल देवाचे राजपुत्र होते. आता राजपुत्र म्हटलं की सगळे कसरत करणं आलं, मेहनत करणं आलं, कमवलेलं शरीर आलं. आणि चांपे गौर वर्ण कसा आहे स्वामींचा? तर चांपे गौर, चाफ्याचं फुल तुम्ही बघितलेलं आहे, ते चांपे गौर आहे. म्हणजे त्यात पांढरा कलर असतो सुरुवातीला, खाली पिवळा कलर असतो. असं स्वामींची कांती आहे, देहकांती असते आणि दिसायला सुंदर आहे. 32 लक्षण, ते मला काही आठवत नाही, पण 32 लक्षणी स्वामींची मूर्त आहे. लंब कर्ण आहेत, अजान बाहू, विशाल नेत्र, विशाल डोळे कसे आहेत? मोठे मोठे आहेत. आणि अजान बाहू म्हणजे उभं राहिल्यानंतर, बसल्यानंतर नाही, उभं राहिल्यानंतर ज्याचे हात या गुडघ्याच्या खाली येतात त्याला काय म्हणतात? अजान बाहू. असे अजानबाहू स्वामी आहे. आणि महादेवा भक्ताची बहीण ही स्वामींची सेवा करू लागली. स्वामींसाठी रोज स्वयंपाक तयार करू लागली. स्वामी तिथे राज्य करू लागले. रोज सकाळी फिरायला झाले. फिरून आल्यानंतर ती बहीण त्यांना पाटावर आल्यानंतर पाय धुवायला द्यायची. मग त्यांना स्वयंपाक करून चांगलं जेवू घालायची. आणि मग स्वामी जेवल्यानंतर पहुड स्वीकारायचे. पहुड म्हणजे वामकुक्षी घेणे, निद्रा करणे, त्याला काय म्हणतात? पौड स्वीकारायचे. मग स्वामी पौडले, स्वामींना निद्रा लागली की मग ही त्यांची जी बहीण आहे ही जेवण करायची, भोजन करायची. अशा प्रकारचं राज्य चालू आहे. आता समाजामध्ये 3 प्रकारचे लोक असतात, अनुकूल, प्रतिकूल आणि उदास. आणि ह्या तिन्ही प्रवृत्ती स्वामी श्री चक्रधरांनी स्वीकारलेल्या आहेत. ज्यांना लोकांच्या जशा प्रवृत्ती आहेत, अनुकूल, प्रतिकूल आणि उदास, या तिन्ही प्रवृत्तीचा स्वामी श्री चक्रधरांनी स्वीकार केलेला आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांविषयी 3 प्रकारच्या बुद्धी लोकांच्या आहेत, अनुकूल, प्रतिकूल, उदास. काही अनुकूल ज्यांना होते
काही शिशुपालासारखे प्रतिकूल होते, श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजाला शिव्या देणारे होते. आणि आपण बघितलंय महाभारतामध्ये की शिशुपाळांनी श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजाला किती शिव्या दिल्या? 100 शिव्या दिल्या. पहिले 100 दिल्या आणि 100 झाल्यानंतर मग त्याची शिरच्छेद केला. तर अशा प्रकारची ही 3 प्रकारची जी धारणा आहे. जसं आता आपला धर्म आहे, आपला पंथ आहे, आपल्याला अनुकूल भेटतं, कोणी प्रतिकूल भेटतं, कोणी उदास भेटतं. जाऊ दे, आपलं काय करायचं ते त्यांचं करतात. अशा प्रकारचे लोक असतात. काही अनुकूल असतात, नाही येतात, सहकार्य करतात, मदत करतात, कार्यक्रमात येतात, हे अनुकूल. आणि प्रतिकूल हट जाना ही नाही उनकी, वो तो वैसी है, वो तो वैसी है, असे प्रतिकूल असतात. तर असा हा स्वीकार ईश्वर अवतार देखील करत असतात. तर स्वामी श्री चक्रधरांचा, स्वामी श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांचा स्वीकार कसा आहे? त्रिविध प्रतीती, म्हणजे 3 प्रकारचा स्वीकार ईश्वर अवताराने केलेला आहे. आणि श्री गोविंद प्रभू महाराजांनी 2 प्रवृत्तीचा स्वीकार केला आहे, एक तर अनुकूल आणि एक तर उदास. कोणता स्वीकार आहे श्री गोविंद प्रभू महाराजांचा? अनुकूल. म्हणजे श्री गोविंद प्रभू महाराज एक तर अनुकूल राहील कोणी किंवा उदास राहील, जाऊ द्या. ते कधी काय करतात? मातंगाच्या घरी जातात, खाटकाच्या घरी जातात, तिथून येतात, इकडे हातपाय धुतात, पण ते विपरीत होत नाही. काय होतं? उदास होतात. जाऊ द्या, श्री प्रभू बाबाचं काम आहे, आपण काही बोलू शकत नाही म्हणून ते उदास होतात, पण प्रतिकूल मात्र होत नाहीत. आणि श्री दत्तात्रय प्रभूंचं मात्र तसं नाही आहे. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांशी सगळे अनुकूलच भेटतील तुम्हाला, कोणी उदास नाही आणि कोणी विपरीत नाही. हा त्या अवताराचा स्वीकाराचा भाग आहे. त्याने जर स्वीकार केला की सगळे अनुकूल राहावे तर अनुकूलच सगळेजण राहते. तुम्ही दत्तात्रय महाराज तुम्हाला कोणीही अपशब्द बोलणारं आढळणार नाही, कोणीही त्यांचा विरोध करणार तुम्हाला दिसणार नाही. अशा प्रकारचे त्रिविध प्रतीती आहे, द्विविध प्रतीती आणि एकविध प्रतीती आहे. 3 प्रकारच्या प्रतीती ईश्वर अवतार स्वीकार करतात. स्वामी श्री चक्रधरांनी स्वीकारलेले त्रिविध प्रतीती आहे, अनुकूल, प्रतिकूल आणि उदास. अशा प्रकारे स्वामी त्या ठिकाणी औरंगाबाद प्रदेशामध्ये त्या महादेव भक्ताच्या घरी राज्य करीत आहेत. स्वामींची दिनचर्या चालू आहे. महादेव भक्ताची बहीण स्वामींची सेवा करीत आहे, परंतु नातेवाईक, परिसरातले लोक, गावातले लोक बघतात. काय बघतात? की हेही तरुण, महात्मे ही तरुण आहे, यांची बहीणही तरुण आहे, आणि काही ऐसे नाही ऐसे वर्तत असे, म्हणजे यांच्यात काही विपरीत तर नाही ना, असं म्हणून ते माघारी गोष्टी करतात. मग हळूहळू याच्या तोंडावर बोलायला लागतात. महादेवा भक्ताच्या तोंडावर बोलायला लागतात. बराच काळ गेला तर तोंडावर बोलायला लागतात. मग असं ऐकून महादेवा भक्त म्हणतो की या डोळा देखीन तर साथ, प्रत्यक्ष जेव्हा पाहिन तेव्हा हे खरं मानेन, तोपर्यंत तुमचं काही खरं मानणार नाही. मग एक दिवस तो म्हणतो की बहिणीला म्हणतो की शिदोरी कर, मला गावाला जायचं आहे. आणि मग गावाला जायचं बहाण्याने तो घरातून निघून जातो. स्वामी फिरून येतात, स्वामी आरोगणा होते. आरोगणा झाल्यानंतर स्वामी निद्रस्त होतात, भाजीवर निसतात. त्यांची बहीण चरण संमान करते, म्हणजे पाय दाबते, आणि पाय दाबता दाबता काय होतं की तिला निद्रा येते, झोप येते. स्वामी झोपलेत आणि मग पाय दाबता दाबता तिलाही निद्रा येते, झोप येते, म्हणून ती स्वामींच्याच पायावर डोकं ठेवून झोपलेली असते. हा महादेव भक्त बाहेर जातो आणि थोड्या वेळाने कालांतराने बाहेरून येतो आणि जाळीतून पाहायला लागतो की नेमकं काय चाललंय. आणि तो जेव्हा बघतो की स्वामी निद्रिस्त झालेले आहे आणि त्यांची बहीण त्यांच्या पायावर डोकं ठेवून झोपलेली आहे, तो मनामध्ये काय शंका घेतो की हे नव्हे काही खून चुकली, म्हणजे काहीतरी चूक हिच्याकडून झालेली आहे, म्हणून ही स्वामींना विनवीत आहे, स्वामींना प्रार्थना करीत आहे, म्हणून स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून झोपली आहे. एरवी आता चरण संवाद झाले, पाय चेपणं झाल्यानंतर माणूस आपापल्या कामाला लागतो, परंतु त्या दिवशी तिला निद्रा आली म्हणून ती तिथे झोपलेली आहे. ते त्याने बघितलं आणि मग मनामध्ये विपरीत भाव घेऊन की स्वामी ऐसी नाही ऐसे करते, म्हणजे आम्ही ज्यांना आमच्या घरी महात्मे म्हणून ठेवलं ते असे करतात, म्हणून शस्त्र घेऊन आला, तलवार घेऊन स्वामींना मारायला आला. स्वामी आपल्या अंगावर उपर्ण घेऊन, प्रावरण घेऊन झोपलेले आहेत आणि आल्यानंतर खसकन स्वामीच्या अंगावरचं ते वस्त्र त्यांनी ओढून घेतलेलं आहे आणि स्वामींकडे बघतो. स्वामींकडे बघितलं, स्वामींनी त्याच्याकडे बघितलं, नजरेला नजर झाली आणि त्याच क्षणी स्वामी श्री चक्रधर महाराजांनी त्याला प्रेमाचं संक्रमण केलं, प्रेमशक्तीचं संक्रमण केलं. आणि प्रेमशक्तीचा संचार झाल्यास काय होतं की विकार, विकल्प, स्वभाव हे तिन्ही उच्छेदून जातील. मग त्याच्या मनातले जे काही स्वभाव आहे, अष्ट स्वभाव आहे, हे तिन्ही काय झाले, उन्मळून पडले. त्याला प्रत्यक्ष प्रतीती आली की हे परमेश्वराचे अवतार आहे, मी जीव आहे. ही प्रतीती आल्या त्याच्या हातात खड्ग ते गळून पडलं आणि मग लगेच स्वामी श्री चक्रधरांनी त्या ठिकाणी निघाले, त्या ठिकाणी त्याचा त्याग केलेला आहे. आणि मग तो भक्त लगेच स्वामींच्या मागे 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 येऊ लागतो. परंतु आता कसं आहे, इकडे प्रेमाचा अधिकार त्याचा आलेला आहे, त्याला स्वामींनी प्रेम दिलेलं आहे, परंतु सोबत सोबत हननाचाही त्याचा प्रसव आलेला आहे.
नामधारकाचं हरण केलं, वासनिकाचं केलं, भक्ताचं केलं, अनुसरल्याचं केलं, मग ईश्वरापर्यंत त्याचा हाही प्रसव आलेला आहे. परंतु त्या ठिकाणी बलवत्तर काय ठरलेलं आहे तर त्याला ईश्वराने प्रेम दिलेलं आहे. आणि ते जर घडलं असतं तर मग नित्य नरक झाले असते, त्याचं प्रेम ठाकलं असतं. परंतु तो दोष नाचण्याकरता, त्याचा हननाचा दोष नाचण्याकरता स्वामी श्री चक्रधर काय करतात तर मग एका गावी जातात आणि त्याला म्हणतात की बाबा मी ह्या गावी राहीन, तू या गावी राहा आणि आम्ही तुम्हाला पाखा मासा दर्शन देऊ, 15 दिवसांनी महिने तुम्हाला आम्ही दर्शन देऊ. ते कशा करता त्याला दिलं दुःख तर त्याचा जो दोष आहे, त्याची जी हिंसेचा दोष आहे तो नाचण्याकरता तो आता अनुतप्त होतो. कारण भक्त हा परमेश्वराच्या वियोगामध्ये राहत नाही. राहतो का? आताच तुम्हाला सांगितलं की परमेश्वराच्या वियोगामध्ये भक्त कधी राहत नाही, त्याला प्रत्यक्ष ईश्वर स्वरूपाचं दर्शन असतं. परंतु त्याचा जो दोष आहे तो नाचण्याकरता भगवंत त्याला दुसऱ्या गावाला ठेवतात आणि भगवंत दुसऱ्या गावात राहतात. अशा प्रकारे नित्यदिनी काय होतं की स्वामी ज्या गावाला आहेत त्या ठिकाणचा एक ब्राह्मण या गावामध्ये भिक्षा मागायला रोज यायचा. आणि हा जो भक्त आहे त्या ब्राह्मणाला विचारायचा की बाबा रे, गुर्जर वेश, गुर्जराचा वेश आहे, गुजराती सारखा वेश आहे, सुंदर श्रीमूर्त आहे, 32 लक्षणी देह आहे, असे पुरुष तिथे आहेत का? तर तो ब्राह्मण सांगायचा हो आहेत. आता रोज हा विचारायचा त्यांना, त्यांचं काय चालू आहे, त्यांचा कैसा अवसर असेल, ते काय करतायत. आता हा रोज सांगू सांगू कंटाळला ब्राह्मण की हा काय प्रकार आहे. रोज हा विचारतो मला की ते पुरुष कैसिनी असतील, त्यांचं काय चालू आहे, ते कुठं गेले, काय करू राहिले. तर तो मनामध्ये विचार करतो की स्त्रियेशी पुरुषाशी वेद, पुरुषाशी स्त्रियेचा वेद, म्हणजे बाईचा वेद माणसाशी असतो, माणसाचा वेद बाईशी असतो. पण हा काय प्रकार आहे, हा माणूस त्या माणसाला रोज कोण विचारतो की ते कैसिनी असती, म्हणजे काय करतात काय नाही. मग त्याला एक दिवस आली लहर, हुक्की आली. तो म्हणतो ते तुला माहित नाही का, त्यांना सर्पदंश झाला, ते कालच सरले. हा असं झालं? ते म्हणते खरं? तो हो खरं. तो पुन्हा म्हणतो खरं? म्हणतो हा खरं. असं 3 वेळा तो विचारतो आणि 3 वेळा हा म्हणतो, ब्राह्मण काय म्हणतो की हा सत्य सत्य सत्य. जेव्हा 3ऱ्या वेळी तो सत्य म्हणतो तेव्हा लगेच त्याचं देह खाली पडतं आणि त्याचं प्राणोत्क्रमण होऊन जातं. महादेवा भक्ताचं प्राणोत्क्रमण होऊन जातं. तो ब्राह्मण घाबरतो, काय केलं मी, काय झालं, मी तर गंमत म्हणून केलं. माझ्या मनामध्ये शंका आली की माणूस माणसाला रोज रोज काय विचारतो, म्हणून मी गंमत करून बघितली, हा तर मरूनच गेला. मग आता काय करावं म्हणून स्वामींकडे परत धावत येतो. स्वामीला सांगतो की मला जो रोज विचारणारा तुमचा एक भक्त आहे, तो त्यांना खोटं सांगितलं की ऐशी ऐशी झाले, सर्पनिमित्त ऐशी झाले, तर त्याचं देह गेलं, त्याचं प्राणोत्क्रमण झालं, करावं काय. तर स्वामी म्हणतात आहा ओकटे केले, मी तुला पाप केलं. अरे असा सत्य अर्थ बोलिये. एखादा माणूस जर मेला ना तर खरंही लवकर सांगत नाही, जेवण उद्या खाऊन उद्या काय जेवायचं ते होऊ द्या, मग नंतर सांगतात की तो गेला म्हणून सांगतात ना. एखादा माणूस जरी गेला तरी खरं सांगत नाहीत पटकन, तू खोटंच सांगून दिला, सर्पनिमित्त ऐशी झाले. मग आता काय करावं, तो घाबरतो. आता मी काय करू, म्हणजे तुझ्याकडे कुदळी पावडा आहे म्हणता आहे. मग कुदळी पावडा त्याला घेऊन बोलवतात आणि मग जिथे तो भक्त सरलेला असतो त्या भक्ताचं प्राणोत्क्रमण झाले असतं त्या ठिकाणी स्वामी जातात. तिथे त्याला खड्डा खानाला लावतात, खाच खानाला लावतात आणि मग त्या भक्ताचा निक्षेप करतात. डोक्याकडून स्वामी धरतात, पायाकडून त्या ब्राह्मणाला धरायला लावतात आणि त्या ठिकाणी त्या भक्ताचा निक्षेप करतात. आणि मग त्या ठिकाणी स्वामी एवढे उदास होतात की लगेच ते गाव तो प्रांत सोडून लगेच परमेश्वरपूरच्या दिशेने चालायला लागतात. सांगायचं तात्पर्य की या महादेवा भक्ताला परमेश्वराने आपल्या नेत्राद्वारे, आपल्या दृष्टीद्वारे प्रेमाचा संचार केला. आता तो काळ भगवंताचा प्रत्यक्ष असण्याचा आहे. आज आपल्याला ते भाग्य आपल्याला लाभू शकत नाही आणि जरी आपण सन्निधानी असतो तरी आपल्याला लाभू शकत नाही, कारण आपण येतच नाही, सभेत येत नाही. तर देवाजवळ काय येणार, आपण येतो का? आपण गावामध्ये सगळे ऐकतात पण येत नाही. येतात काय? कारण आपण भगवंताकडे आकृष्ट होत नाही, भगवंताकडे आपली जाण्याची प्रवृत्ती नाही. तो आपला अधिकार नाही, ती आपले संस्कार नाहीत. आता आपण त्याला काही म्हणू शकतो, परंतु आपण भगवंताकडे सत्संगाकडे आपण जात नाही. आपण आपल्या मनाचे जे काही हेवे दावे आहेत, बंद आहेत, त्यामध्ये आपण रममान होतो आणि त्याला महत्व देतो. म्हणून आपण त्या परमेश्वराच्या कार्यामध्ये सहभागी होत नाही, कारण तेवढी आपली पात्रता नाही. पात्रता नाही म्हणजे जगामध्ये सगळीकडे भांडणं आहेत, घराघरात भांडणं आहेत. सख्या भावाची तर नेहमी भांडणं असतात, सख्खे भाऊ पक्के वैरी आहे ना, तिथं सगळीकडे असतं. परंतु हा भाव दूर ठेवून ही माझ्या देवाचं कार्य आहे, माझा देव आज त्या ठिकाणी प्रत्यक्ष आला असेल, कोणा भाग्यवंताला दर्शन देण्यासाठी आला असेल, कारण धर्मवार्ता
जिथे असते धर्मवार्ता प्रसंगी अवस्थान मुनीश्वराची, ज्या ठिकाणी धर्मवार्ता होते, परमेश्वराच्या नामाचा जयघोष होतो, त्या ठिकाणी भगवंत प्रत्यक्ष आलेले असतात आणि त्या ठिकाणचं जे वातावरण असतं आपल्या मनाला मोहून टाकणारं असतं, आपल्याला वेद निर्माण करणारं असतं, आपल्याला आवडी करणारं असतं, आपली अयोग्यता नसणारं असतं. म्हणून आपले हेवे द्यावे बाजूला करून आपण त्या ठिकाणी जातो. काही आता माझ्यासारखे नाही जात, मी माझ्या स्वभावानुसार वागतो, मी माझ्या मनानुसार वागतो, तर मी जात नाही. परंतु आपल्याला जावं लागतं, गेल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण आपल्या जीवाचं भलं करू इच्छितो तर आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. उद्धरेदात महात्मानम आत्मानम मौसादेत, आत्मेव ह्यात्मनो बंधुर आत्मेव रिपुरात्मन. आपणच आपले शत्रू आहोत आणि आपणच आपले मित्र आहोत. आपण आपल्याशी स्वतःशी आपण शत्रुत्वासारखे वागतो, म्हणून आपण भगवंतापासून दूर दूर जातो. तर कशा प्रकारे स्वामी श्री चक्रधरांनी दृष्टीद्वारे त्या लेकीला आणि या भक्ताला दृष्टीद्वारे संक्रमण केलं, तिला वेद संचरविला, अवस्था प्रगट केली आणि या भक्ताला मात्र प्रेम दिलं. आणि हा भक्त अत्यंत खडतर होता. याच्या दोन्ही प्रसव चालत आलेले होते. एकतर ईश्वर हनन घडण्याचा प्रसव होता आणि प्रेम उपाय जोडलेला होता, प्रेमाचाही उपाय त्यांनी जोडलेला होता. तर अशा प्रकारे भक्तास आणि तिसरे पुरुष आहे यामध्ये बाईसाला देखील प्रभू श्री चक्रधरांनी आपल्या दृष्टीद्वारे प्रेमाचा संचार केला. स्वामी मेहकरला आलेले आहेत, मेहकरला सामास चिंतन केलं आहे. बाईसांचे जे त्रिदोष आहेत ते नासलेले आहेत आणि मग त्या पैठण नगरीमध्ये आलेले आहेत. कोणासोबत? तर रामटेकच्या ज्या बाया आहेत, बोणी बाया, त्यांच्यासोबत. कशा करता आलेले आहेत? तर त्र्यंबकाला जायचं आहे, त्र्यंबकाला त्यांना जायचं आहे म्हणून ते पैठण नगरीमध्ये आलेले आहेत. पैठण नगरीचं दर्शन घेऊन ते त्र्यंबकाला जाणार आहे. पैठण नगरी म्हणजे त्या काळची वाराणसी, काशी, त्या ठिकाणी धर्मपीठ होतं. त्या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या प्रत्येक निवाडा व्हायचा. ज्याप्रमाणे आज सुप्रीम कोर्ट आहे तसं ते सुप्रीम कोर्ट, दक्षिणेकडचं सुप्रीम कोर्ट कोणतं होतं तर पैठण आणि उत्तरेकडचं सुप्रीम कोर्ट वाराणसी. अशा प्रकारे त्या ठिकाणी मोठमोठे देवळं, मोठमोठे मंदिरं, वेद पंडित जाणणारे ब्राह्मण त्या पैठण नगरीमध्ये राहायचे. आणि त्याच पैठण नगरीमध्ये बाईसा नावाची एक पयोवृत्ती म्हणजे अन्न ग्रहण करत नसायचे ते. तर पयो म्हणजे दूध, फक्त दुधावर आपली उपजीविका चालवायची. त्यांचा जो मार्ग होता त्याचा मार्ग होता पयोवृत्ती याचा मार्ग. तर ती बाईसा वयाने श्रेष्ठ आहे, वयाने खूप श्रेष्ठ आहे आणि त्या मार्गाची गुरुआई आहे. काय आहे? गुरुआई, मोठी बाई आहे म्हणून तिला त्याचा अभिमान आहे. मार्ग श्रेष्ठत्वाचा अभिमान, वय श्रेष्ठत्वाचा अभिमान, साधनेचा आपला अभिमान, हे तीन गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि स्वामी श्री चक्रधरांना तर मात्र तिला प्रेमदान द्यायचं आहे. का द्यायचं आहे? तर तिने पूर्वजन्मामध्ये ईश्वर अवताराची सेवा केलेली आहे. पूर्वी म्हातारी येसी, पुढचं तुम्हाला माहित आहे ना, ईश्वर सेवा घडलेली आहे तिला. म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी तिच्या घरी जाऊन तिला भेट देऊन तिला प्रेमदान दिलेलं आहे. स्वामी श्री चक्रधर बोणे बायासोबत येतात. बोणे बायासोबत आल्यानंतर बोणे बाया म्हणतात तुम्ही पुढे चला, आम्ही पाहत येतो. बोणे बाया म्हणतात की हे मोठे नगर आहे, तुम्ही विसरून जासाल, इकडून तिकडे कुठेतरी भटकसाल, स्वामींचा हेतू वेगळा आहे. म्हणून त्यांना म्हणतात तुम्ही पुढे जा, आम्ही मागून तुमच्या येतो. स्वामी पुढे मागे थांबतात. बोणे बायांची आणि बाईसांची आधीच पूर्व परिचय असतो. बोणे बाया बाईसांच्या घरी जातात आणि त्यांना सांगतात की आमच्यासोबत एक मौन्य देव आहे. मौन्य देव म्हणजे स्वामी बोलत नसायचे त्यावेळेला, मौन असायचे. म्हणून ते काय म्हणतात की आमच्यासोबत एक मौन्य देव आहेत. तर काय सांगू त्यांचे सौंदर्य, काय सांगू त्यांचे दातृत्व, त्यांनी मेहकरला केलेल्या लीळा त्या त्यांना सांगतात की दीर्घ स्त्री मूर्ती दाखवली, चोराला पळवून लावलं, जन्माष्टमीच्या दिवशी आमच्या कुशीमध्ये निघाले, बालकृष्णासारखे छोटेसे झाले आणि आमच्या कुशीमध्ये निघाले. एका गावामध्ये जातो तो 2 रेडे मोठे झुंजत होते, कोणाची जायची हिंमत होती. स्वामी त्या ठिकाणी गेले आणि त्या दोन्ही रेड्यांचा राग शांत केला. अशा लीळा सांगितल्यानंतर बाईसांना देखील अनुराग निर्माण होतो की कधी हे असे पुरुष पाहिन. परंतु अभिमान मात्र डोक्यामध्ये आहे. आणि मग अशा प्रकारची त्यांची स्तुती केल्यानंतर बाईसा फिरत फिरत निघालेली आहे. स्वामी तिकडनं आले, स्वामींची भेट आणि बाईसांची भेट होते. बाईसा स्वामींना ओळखते आणि मनामध्ये निश्चय करते की हे जे पुरुष आहेत हे आपल्या नगरीचे नाहीत, हे कुठल्या तरी बाहेर गावचे आहेत. किंबहुना बोणे बायांनी जे आपल्याला सांगितले तेच हे पुरुष असावे. म्हणून स्वामींना आपल्या गुंफेमध्ये, आपल्या झोपडीमध्ये घेऊन येते. परंतु अहंकारामुळे काय करते? पाय पुसणे बैसाव्या. काय टाकते? बसायला पाय पुसणे बैसाव्या टाकले. आणि मग स्वामींना दुधी करट्ट्यामध्ये, दुधाचं जे करट्टा असते त्यामध्ये पाणी भात, त्या काळी पाणी भात रांधून शिजून ठेवलेला असायचा. जेव्हा जेव्हा काम पडलं तेव्हा तो काढून खायचा. तो पाणी भात स्वामींना देतात. आणि बाईसा स्वामींना म्हणते की
कवनी दुसरे मानू नका, आपलंच घर समजा, इथे राहा आणि दुसरं जे मंदिर आहे इथे त्या ठिकाणी आम्ही तुमची व्यवस्था करतो, त्या ठिकाणी तुम्ही निद्रा करा. स्वामी त्यांच्या ठिकाणी जातात, भोजन करतात आणि दुसऱ्या मंदिरात जाऊन निद्रा करतात. दुसऱ्या दिवशी बोने बाया येतात, बाईसांना विचारतात. स्वामी बाईसांच्या घरी आलेले आहेत, कवाडाच्या मागे स्वामींना बैसाला पायपुसणे टाकलेले आहेत आणि बाईसा मात्र उंच आसनावर बसलेली आहे. आणि बोने बाय त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात की बा रोज आमच्याकडे मौन्य देव येतात, आम्ही रंधन करून ठेवलं, स्वयंपाक करून ठेवला, परंतु स्वामी आज आलेच नाहीत. मोठं नगर आहे म्हणून कधी चुकले असतील, कदाचित चुकले असतील. आणि असं सांगत असताना बैसाची जी शिकीन आहे हंसराजा, ती मात्र घरातल्या घरात हसते आहे. आणि असं बोलता 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 सहज त्या बायांचं लक्ष स्वामींच्या वाहनाकडे जातं, पायाकडे जातं. की स्वामींच्या वाहनात ती बाहेर पाहते आणि मग ती बाईसावर खवळते, गरम होते. काय म्हणते तू अशी बाई आहे, सांगून राहिली बाई स्वामी इथे बसलेले आहेत म्हणून. मी किती वेळ तुम्हाला सांगतोय की स्वामी माझ्याकडे आलेले, स्वामी माझ्याकडे. लगेच स्वामीच्या दर्शनाला येतात आणि स्वामी लगेच म्हणतात लहानपणाके हे येत असे. काय म्हणतात स्वामी लहानपणासारखे हे येत असे, म्हणजे आपल्यावरचा आरोप आपल्याला काही म्हणू नये म्हणून ते म्हणतात हे येत असे, आम्ही इथे बसलेले आहोत. मग ते म्हणतात बोने बाया म्हणतात की चला 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 आपल्याला जायचं आहे, आपल्याला त्र्यंबकाला जायचं, सगळा पव्हा निघालेला बाहेर. मग स्वामींना काही जायची इच्छा नसते, तर स्वामी त्यांच्यासोबत निघतात. बाईसा त्यांची कानभरणी करते की तुम्ही महात्मे, तुम्हाला काय करायचं त्र्यंबक, इथं मुदादित्य सारखे देऊळ आहे, पिंपळासारखे, ढोरेश्वरासारखे तीर्थ आहे, महात्मे जे इथं असतील तिथंच सगळं तीर्थ आहे, तुम्हाला काय करायचं त्र्यंबकाला जाऊन. बाईसा त्यांची कानभरणी करते. आता स्वामींना हे सगळं करायचंच असतं, परंतु काही बोणे बायांचं देखील ऐकायचं असतं. मग नदीच्या पात्रामध्ये गेले, अर्ध्यापर्यंत स्वामी जातात. स्वामींची चप्पल बोने बाया, ती एक जी लहानी बाई असते ती घेऊन पलीकडच्या काठावर गेलेली असते आणि मधात गेल्यानंतर स्वामी म्हणतात की आता हे त्र्यंबका नाही, म्हणजे आम्ही त्र्यंबकाला येणार नाही, एवढसा एवढा त्र्यंबकू येथची आणा, आमच्याकडे तुम्ही घेऊन या. आणि मग स्वामी तिथून परत फिरतात. मग बोने बाया त्यांना म्हणतात की आम्ही त्र्यंबकावरून परत येऊ, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा, आम्ही आल्यानंतर मग आपण आपल्या गावाकडे जाऊ. गाव म्हणजे कोणतं, तर रामटेक. रामटेकच्या त्या बाया असतात आणि त्या बायांची विशेषता अशी आहे की त्या बोणे बायांना इतकी स्वामींची आवडी आहे, इतकी प्रीती आहे की बाईसाही पश्ची अधिक पडी, म्हणजे बाईसाला जेवढा अनुराग आहे त्याहीपेक्षा अधिक अनुराग त्या बोणे बायांना स्वामींचा आहे, अधिक आवडी स्वामींना आहे. तिथे तर प्रत्यक्ष प्रेमी आहे, परंतु त्या प्रेमीपेक्षाही अधिक प्रिय, अधिक आवडी कोणाला आहे, त्या बोणे बायांना. असं लीळा चित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. स्वामी परत येतात, तोच उपक्रम चालू आहे, पाय पोसणे बैसावया आणि दुधी करटण्यामध्ये भात रोज स्वामींना देत आहे. बाईसांची पूजा चालू आहे. हंसराज मी त्यांची जी शिकीन आहे ती रोज त्यांची पूजा करते आहे. स्वामी तिच्याकडे बघतात. स्वामींनी बघितलं की ती तिकडे बघायची, तिरपळ बसायची, कधी अशी बसायची, कधी तशी बसायची. असं चालू असताना स्वामींची आणि तिची एकदा काय होतं, नजरानजर होते, चुकून नजरानजर होते. आणि नजरानजर झाल्याबरोबर काय होतं, तर स्वामींकडून प्रेमशक्तीचा संचार बाईसाला केला जातो, दिला जातो. आणि प्रेमशक्तीचा संचार झाल्या ती लगेच आसनावरून स्वामींच्या चरणावर उडी मारते. पापिनी सुळी ओळखविले होती, सुळीवर बसली होती मी. कशावर बसली होती, म्हणजे ही जी मानमान्यता आहे ती काय होती, सुळी होती. त्या सुळीवर बसली होती आणि सुख मानत होती, स्वतःला मोठा समजत होती. आज तिला समजलं की हे परमेश्वर अवतार आहेत. आणि मग तेव्हापासून बाईसा स्वामींची भक्त होते. आणि भक्त झाल्यानंतर स्वामींची त्रिकाळ पूजा ती करते, सकाळ दुपार संध्याकाळ. म्हणून आपण आपल्या धर्मामध्ये पंथामध्ये काय करतो, त्रिकाळ पूजा करतो. सकाळी पूजा असतं, दुपारी पूजा असतं आणि संध्याकाळी पूजा असतं. तर हा त्रिकाळ पूजा अवसर पण बाईसापासूनच आपल्यापर्यंत हा चालत आलेला आहे. आपण आरती वाळतो, आरती वाळताना आपण जे म्हणतो, जय तू मंगल मंगला परमंगला परमंगल रूपा स्वामी असे चक्रधरा, हे देखील जती बाईसाच ओळखवायची स्वामींना. आणि 8 सात्विक प्रगती, बाईसा जेव्हा स्वामींना आरती वाळायची तेव्हा त्यांना 8 सात्विक प्रगती. 8 सात्विक म्हणजे स्तंभ, स्वेद, रोमांच. स्तंभ म्हणजे स्थिर होणे, स्वेद म्हणजे अंगावर घाम येणे, रोमांच दाटून जायचे. अशा प्रकारचे 8 प्रकारचे कार्य बाईसांना व्हायचे. आणि मग प्रेमाचा संचार झाल्यानंतर त्या दिवसापासून बाईसा या प्रभू श्री चक्रधरांच्या अनन्य भक्त झाल्या. आणि शेवटपर्यंत प्रभू श्री चक्रधरांची भक्ती करीत करीत आपलं त्यांनी देह क्षेपलेला आहे. अशा प्रकारे स्वामी श्री चक्रधरांपासून दृष्टीद्वारे, प्रेम कशाद्वारे होतं, तर दृष्टीद्वारे. आणि वेद पण दृष्टीद्वारे होतो. तर अशा प्रकारचा आपण दुसरा भक्त पण या पाहिला.
तिसरं या ठिकाणी आपल्याला सांगितलं का निधिवासाची सभेची. निधिवास म्हणजे नेवासा, ज्याला आपण आज नेवासा म्हणतो. त्या ठिकाणी एकदा दिवाळीचा प्रसंग चालू आहे. सगळे गावातले मोठमोठे सगळे स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत. दिवाळीचा आनंदाचा सगळीकडे वातावरण आहे. सगळेजण उंच उंच वस्त्र घातलेले आहेत, अंगामध्ये अलंकार घातलेले आहेत, स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत. सगळे कसे आनंदी दिसतात. परंतु स्वामींचे जे भक्त आहेत, स्वामींच्या जवळ राहणारे गरीब आहेत, कुटका खाणारे आहेत, घास कुटका खाणारे आहेत, शिळपाता खाणारे आहेत आणि महात्मे आहेत. अंगावर पूर्ण वस्त्र नाहीत, अंगावर चांगले वस्त्र नाहीत, परंतु प्रभू श्री चक्रधर आपल्या भक्तांकडे बघतात आणि त्यांना अशी शक्तीचा संचार करतात की त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण होतो, आनंद निर्माण होतो आणि त्या आनंदाच्या भरात इतके आनंदित होतात की ते जे गावातले आलेले भक्त आहेत ते त्यांच्याकडे पाहून दैन्यावाल्यासारखे होतात. त्यांना वाटतं की आपल्याजवळ काहीच नाही, आपण निर्धनिक आहोत. खरे धनवान, खरे सुखवान कोण आहेत तर हेच आहे. असं भगवंत आपल्याला आनंदी करतात. म्हणजे आनंदी होण्याकरता आपल्याजवळ पैसाच असला पाहिजे असं काही गरज नाही. परमेश्वराची कृपा जर असेल तर आपण निश्चितपणे आनंदी होऊ शकतो. परमेश्वराची कृपा असेल तर निश्चितपणे आपण बलवान होऊ शकतो. परमेश्वराची कृपा असेल तर आपण धनवान होऊ शकतो. परमेश्वराची कृपा असेल तर आपण परमेश्वराला गाठू पण शकतो. म्हणून परमेश्वराची कृपा असणं आपल्यावर गरजेचं आहे. आपण काही नाही मिळालं तरी चालेल, परंतु परमेश्वराची प्रसन्नता, परमेश्वराची कृपा आपण निश्चित प्राप्त करायला पाहिजे. त्याचप्रमाणे भारद्वाजाशी खणेपुरी नावाचं एक गाव आहे जालना जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणी भारद्वाज नावाचा पक्षी आहे. कावळ्या इकडे काही पक्षी असतात ना कावळ्यासारखे असतात, पण कावळ्यापेक्षा थोडा मोठा असतो. त्याचे जे पंख असतात ते थोडे कथ्या रंगाचे असतात, कावळ्यासारखे पूर्ण काळे नसतात. त्या प्रकारातला एक भारद्वाज नावाचा पक्षी आहे. त्याला स्वामींनी दृष्टीद्वारे वेद संचार केला. तर हा जो दृष्टांत आहे स्वामी श्री चक्रधरांनी मायधवाप्रती पैठणला निरूपण केला आहे. तर दृष्टीद्वारे कोणते कोणते कार्य झालेले ते तुम्ही बघितलेत, ऐकलेत. पुढील दृष्टांत आहे कासवीचा. तो आता आपलं घ्यायचा नव्हतं, 11:30 झाले तरी आपण तो घेऊन घेऊ, कारण त्या कासवीच्या दृष्टांताचा उल्लेख आपण 2-3 वेळा केला. मग तुमची उत्सुकता जास्त न ताणता त्या दृष्टांताला आपण सुरुवात करूया. हा जो दृष्टांत आहे स्वामी श्री चक्रधरांनी भट्टोबासांना निरूपण केलेला आहे. भट्टोबासांनी स्वतः प्रश्न विचारलेला आहे की अंतःकरणात वारेवेद कसा होतो, त्यावर हा स्वामी दृष्टांत निरूपण केला आहे. दृष्टांत येणे प्रकारे आहे, कासवी असे ते थळीयेशी वे. म्हणजे कासवी एका काठावर, थळी म्हणजे नदीचा काठ, त्या ठिकाणी प्रसवते म्हणजे आपल्या पिल्लाला जन्म देते आणि स्वतः मग जन्म दिल्यानंतर दुसऱ्या थळीवर जाते, दुसऱ्या पहिल्या थळीवर ती निघून जाते. कासवी असे ते थळी वेसे, आपण ऐलाडी असे ते पैलाडी असते. तिचे पिल्ल पलीकडच्या काठावर आहे आणि कासवी मात्र अलीकडच्या काठावर आहे. तेथून तयार ते अंतःकरणी आठवी. त्या पिलांना अंतःकरणामध्ये ती आठवते, त्या पिलांचं आपल्या मनामध्ये त्यांचा आठव करते. अंतःकरणी आठवी. अमृतकळा असे ते संचरे. अमृतकळा ही पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकायला मिळते. अमृतकळा म्हणजे वात्सल्य भाव, स्नेहभाव. अमृतकळा असे ते संचरे तयातव ती वाढते. त्या पिलाची वाढवृत्ती कशी होते तर तिच्या आठवणीत होते. आता हे स्वामींनी आपल्याला कशाकरता सांगितलेलं आहे की आपल्याला हे समजलं पाहिजे की परमेश्वर आपल्याला आठवतो. तो कसा आठवतो म्हणून आपला कासवीचा दृष्टांत सांगितला. कासवी आहे ही देखील आपल्याला आपल्या पिल्लांचा आठव करते आणि तिने करून तिचे पिल्ल मोठे होतात. आठवते तैसे परमेश्वराच्या आठवण येतं. परमेश्वराने जर आपली आठवण केली तर तैसे परमेश्वराच्या आठवण येतं. एका वेद संचरती. आता कोणाकोणाला वेद संचरला, कोणाला नाही संचरला, हा आपापला अनुभवाचा प्रश्न आहे. वेद संचरित जैसे नित्यदिनी लीळेचे पुरुष. नित्यदिनी लीळेचे पुरुष म्हणजे स्वामी श्री चक्रधर पश्चातपारी उठतात आणि समग्र जीवाचं चिंतन करतात. समग्र जीवाचं म्हणजे विश्वातील सगळे जीव, अनंत ब्रह्मांडातील जीवाचं, विश्वातील समग्र जीवाचं चिंतन करतात पहाटे उठून. केवळ महानुभावांचंच करतात असं नाही, तर जे काही जीव आहेत, कारण सर्व जीव हे परमेश्वराला प्रिय आहेत. सर्व परमेश्वराला प्राप्त करावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. परंतु जीव आपापल्या अधिकारानुसार, आपापल्या भक्तीनुसार भरकटतो. तो भाग वेगळा, परंतु परमेश्वर आपल्या सर्व जीवाचं चिंतन करतात. तर एक वेळा स्वामी श्री चक्रधर चिंतन करीत बसलेले आहेत आणि महादेवचा प्रश्न विचारतात की जी जी आम्ही बाबा ते चिंतू, बाबा काही चिंतिती.
आम्ही तुमचं चिंतन करतो सकाळी उठून पश्चातवारी, तुम्ही कशाचं चिंतन करता? तर स्वामी श्री चक्रधरांनी 2 पर्याय सांगितले की बाई हे श्री प्रभूची थाप चिंती. श्री गोविंदगुरु महाराजांनी आमच्या पाठीवरची थाप दिलेली आहे, त्याचं चिंतन आम्ही करतो, म्हणजे आमच्या गुरुचं आम्ही चिंतन करतो. किंवा बाई सकळ जीवा ते चिंती, म्हणजे समग्र जीवांचं चिंतन करतो. तर ही गोष्ट सांगत असताना स्वामींनी त्यांना एक गोष्ट सांगितलेली आहे की अशा प्रकारे आम्ही चिंतन करत असताना असाच एक महात्मा चिंतन करत करत बसलेला आहे. त्या ठिकाणी एक राजा येतो आणि आपल्या गुरुला विडा द्यावा म्हणून त्या ठिकाणी थांबतो, परंतु त्याची काष्टी काही भंगत नाही, त्याचं चिंतन काही थांबत नाही, म्हणून तो त्या ठिकाणी उभा राहतो. मग त्याची काष्टी भंगल्यानंतर तो त्यांना विडा अर्पण करतो आणि निघायला लागतो. तो म्हणतो के निघाले, कुठे चालला? म्हणतो माझा पाईक परिवार बाहेर उभा असे, म्हणून त्यांच्या भेटी करता जातो. तर तो सिद्ध योगी म्हणतो की ती हे युगची नव्हे, म्हणजे तू ज्या युगात इथे आला ना ते युगच हे आता राहिलेलं नाही. अशा प्रकारे स्वामी जीवाचं चिंतन करतात. नित्यदिनी लिळेचे पुरुष मातांगाशी शतासहस्रावेद. मातांगाला देखील एका आठवण्यातून स्वामी श्री चक्रधरांनी वेदाचं संक्रमण केलेलं आहे. शतासहस्रावेद एका प्रश्नामध्ये विचारण्यामध्ये महादायसा विचारते की जी श्रीकृष्ण चक्रवर्ती पासून वेद संक्रमण होत होता, जेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज रस्त्याने चालायचे तर पाण्यातले जे काही जळचर आहेत, मासे आहेत, सगळे प्राणी काठावर येऊन स्वामींना बघत राहायचे. एवढा वेद श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजापासून होता. श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज ज्या वेळेला निजधामाला विजय केले, म्हणजे हे नश्वर देह सोडून ज्या वेळेला गेले तर त्यांच्या वियोगामध्ये झाडे सुकली, झाडं वृक्ष हे सुकून गेले, म्हणजे त्यांनी आत्मदाह केला, आत्महत्या केली, असा प्रकार की स्वामींच्या वियोगी झाडे सुकली. तर मग स्वामींचा श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांचा जो काही वेदाचं जे कार्य आहे ते आणि आपलं कार्य यामध्ये काय फरक आहे? तर स्वामींनी सांगितलं की बाई श्रीकृष्णी शतासहस्रावेद, श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजापासून 100 किंवा सहस्र योजनापर्यंत वेद होतो. 1000 योजनेपर्यंत श्रीकृष्ण महाराजापासून वेद होतो. परंतु येथचा नामीची वेद. स्वामींचं विशेषता काय आहे की स्वामींचं जर नाव कोणी कुठेही घेतलं तरी तो वेद होऊ शकतो, इतका वेद आहे, म्हणजे अमर्याद, अनलिमिटेड. पहिले ब्रह्मांडी जरी कोणी नाव घेईल तिथल्या कर्म होईल तरी तिथे वेद स्वामींपासून होऊ शकतो. परंतु तो जीवात्मा योग्य असला पाहिजे. तो जीवात्मा अधिकारी असला पाहिजे. अशा प्रकारे स्वामी श्री चक्रधरांच्या आठवणीत वेद संचार होतो. आणि आता शेवटचा आहे 21 ही लीळ आपल्याला आठवायची आहे. हिला कमीत कमी बराच वेळ आपल्याला लागणार आहे. आपले 12 वाजणार आहेत, आपले म्हणजे घड्याळीचे, म्हणजे 11:38 झालेले आहे, तर आपल्याला 12 मिनिटातही होणार नाही, 20 मिनिटं लागणार आहे. 21 एक महत्वाची लीळ आहे. शांतबाईसा मायबाईसा वसमतीची. वसमत म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये वसमत आहे. त्या वसमत गावाची शांतबाईसा, तिचं नाव पूर्वीचं आहे मायबाईसा, ती आपल्या घरी आहे. तर तिच्या पतीचं निधन झालं, मुलाचं निधन झालं, मोठी मुलगी ती विधवा झाली, लहान मुलगी जसमाईसा ती पागल झाली, आणि धनकुळवाडी हे राईके घेऊन गेले. म्हणजे त्या काळी देखील जप्ती असायची. इन्कम टॅक्स कदाचित असेल, किंवा कुठून आणलं एवढं धन हे दाखवा, सांगा, असं काही असेल प्रकार. म्हणून धनकुळवाडी नेली, म्हणजे जे काही धन होतं, द्रव्य होतं, ते सर्व राजाने जप्त केलं, राजा घेऊन गेला. मग आता जगून काय करायचं, कसं जगायचं, परेशान झाली. पती मेला, मुलगा मेला, मोठी मुलगी विधवा झाली, लहान मुलगी पागल झाली, कावरे लागले. शब्द काय? कावरे लागलेले आहेत. तर अशा प्रकारे मग आता एक मुलगी पोटेशी बांधेन, एक पाटेशी बांधेन म्हणून निघाली, वसमतकडून निघाली. आणि कुठे जायला निघाली? द्वारकेला पौवा निघाला, द्वारावतीला जायला पौवा निघाला. पौवा म्हणजे यात्रा. त्या काळी एकाच वेळी हजारोच्या संख्येने लोक एखाद्या मुहूर्त काळी निघायचे आणि मग त्यांच्यासोबत सगळे लोक जायचे. पौवा निघाला, त्यांच्यासोबत ती निघाली. आणि मग जाता जाता वसमतून निघाली आणि पैठणला सारंग पंडित त्यांचे भाचे आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांना भेटावं आणि मग त्यांना आपलं सगळं वृत्तांत सांगावा आणि आपल्या देहाचं काय बरं वाईट ते करावं म्हणून पैठणला आली. पैठणला सारंग पंडिताची भेट झाली. सारंग पंडितांनी त्यांना खाऊ घातलं, पिऊ घातलं, त्यांचं सांत्वन केलं. आणि तिचा निर्णय ऐकल्यानंतर तिला म्हणतात की तू जात आहेस, द्वारकेला जात आहे, एक काम कर, जाता जाता वेरूळ होऊन जा.
वेरूळहून तू जात असतील तर तिथे स्वामी श्री चक्रधरांचं वास्तव्य आहे, त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घे. त्यांच्या दर्शनाने तुला शांतता मिळेल किंवा काही मार्ग मिळेल. त्यांच्या दर्शनाने तुझं निश्चितपणे दुःख निरपून जाईल असा ते सल्ला देतात. आणि मग त्यांच्या ऐकण्यावरून माई बायसा वेरूळला येतात. वेरूळला घनदाट सभा बसलेली आहे, स्वामी बसलेले आहेत, सगळे पुरुष सारखेच दिसत आहेत. कोणते स्वामी तिला काही ओळखू येत नाहीत. मग स्वामी सर्वज्ञ आहेत, आपल्या अंतरात्म्यातून ओळखतात आणि बाईला अनुकार करतात की बाई ऐशी या, आमच्याकडे तुम्ही ऐशी या. मग ती स्वामींजवळ येते, आपल्या जवळची एक आसू काढते. तुम्ही भेटता ना, सुपारी देता, काही द्रव्य देऊन भेटता. तर रिक्त हस्तेन पश्यंती राजा देवता गुरु, रिक्त हाताने राजा देवता गुरु यांना आपल्याला भेटता येत नाही. काहीतरी त्यांचा सन्मान करून आपल्याला त्यांना त्यांची भेट घ्यावी लागते. तिच्याजवळ काहीच नाही तरी तिने आपल्या जवळची एक आसू काढली, स्वामीला दर्शनाला केली आणि आपलं दुःख ती सांगण्यास सुरुवात केली. ती सांगू लागते आणि स्वामींना पाहिल्यानंतर तिला गहीवरून येतो आणि तिला आठवतं, आपल्या मुलाची आठवण येते, आपल्या पतीची आठवण येते. आणि स्वामी सांगते की माझा मुलगा असाच होता, हो तुमच्यासारखाच होता, असेच त्यांचे हातपाय होते, असेच त्यांचे डोळे होते, असे म्हणून तिला गहीवर येऊन ते रडायला लागतं. स्वामी म्हणतात की बाई दुःख न करा, दुःख करू नका. दुःख म्हणजे पाप, पापात नरक होतात, म्हणून दुःख करू नका. सोन्याची जरी पाटी असली म्हणून तिला घेऊन आपण पाण्यात जर उडी मारली ती काय आपल्याला वाचवते? उडूनच टाकते ना. म्हणून सोन्याची जरी पाटी तिला पाण्यात घेऊन आपल्याला उडी मारता येत नाही. असं स्वामींचे अमृत वर्षणी शब्द ऐकल्यानंतर तिच्या मनाची शांतता होते. आणि मग ती सांगते की ही जी मोठी मुलगी आहे ही विधवा झालेली आहे, लहान मुलगी आहे, हिला कावरं लागलेलं आहे. मग स्वामी तिला सल्ला देतात. ती स्वामींच्या दर्शनाला येते, दुसऱ्या दिवशी पुन्हा दर्शनाला येते. आणि स्वामींचं जे चरणोदक आहे, आपल्याला हा एक मोलाचा सल्ला मिळतो की जे चरणोदक असतं, आपण विशिष्टांचं चरणोदक काढतो, शिंपतो, पारायण करतो. नवीन घर झालं तर पारायण करतो, पारायणाचं आपण चरणोदक करतो आणि आपल्या घरामध्ये शिंपडतो. कशा करता? की इथे शांती व्हावी. इथे जे काही रज तम सत्व त्रिगुण आहे, त्रिगुणात्मक आहे, ते सत्व प्रतिबंध व्हावे. तर चरणोदक जे असतं ते स्वामी तिला म्हणतात की या जसमायशीला तुम्ही पाजा. जसमायशीला रात्री झालेल्या पूजा अवसरात चरणोदक ती पाजते. आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर स्वामी तिला म्हणतात हिला काही उपद्रव झाला, हिला काही त्रास झाला नाही. जी 10-20 वेळा जो काही त्रास होता तो आता काही आलेला नाही. तर स्वामी म्हणतात की तो आता नाहीये, आता तो येणार नाही पुन्हा, तो संपला, तो प्रतिबंध झाला, तो गेला. म्हणजे स्वामींच्या चरणोदकाने, स्वामींच्या दर्शनाने तिथे कावरे गेले, म्हणजे तुझं पागलपण जे आहे ते निघून गेलेलं आहे. आणि एकायसा आता ती तर विधवा झालेली आहे, तिचा नवरा काही परत येणार नाही, तिचा मला काही परत येणार नाही. ती आता त्या काळच्या हिशोबाप्रमाणे मार्गक्रमणा करीत आहेत. त्या काळी विधवा झाल्यानंतर चांगलं खाण्याचा प्रतिबंध असायचा, चांगले वस्त्र नेसण्याचा प्रतिबंध असायचा. महिलांना त्या काळी एकच वस्त्र नेसावं लागायचं, पांढरी साडी तर पांढरी साडी नेसावं लागायची. जन्मभर ते वैधव्याचं लेणं त्यांना ते पोसत बसावं लागायचं. तर एकाही स्वामीच्या सन्निधानीत राहणार होती. परंतु जसमाईसा जी लहानी आहे तर तिला तिच्याबद्दल स्वामी म्हणतात की हिला आता तुम्ही हिच्या सासरी नेऊन घाला. तर माईबाईसा म्हणते की ही त्यांना आवडत नाही, ही त्यांना आता आवडत नाही, हे तिथं आता द्वेष करतात. तर स्वामी म्हणतात की नाही, आता ते त्यांची वाट बघत असतील, हिला तुम्ही तिथे नेऊन घाला, सासरी नेऊन घाला. न्यायचं कोणी? तर माईबाईसा एकायसा म्हणते की तू या हिला सासरी नेऊन घाल. तर एकायसा म्हणते की तुला स्वामींच्या सन्निधानात राहायला आवडते, मला काय स्वामींच्या सन्निधानात राहायला आवडत नाही का? म्हणून ती जायला तयार होत नाही. स्वामी म्हणतात की जा, आम्ही शांतबाईसाला आमच्या सन्निधानात जे देऊ तेच तुला असन्निधानात पण देऊ. मग एकाईसा स्वामींच्या शब्दानुसार जाते, जसमाईसाला घेऊन जाते. आणि त्या गावात गेल्यानंतर त्यांना असा अनुभवास येतात की त्यांच्या सासरचे जे लोक असतात ते तिची वाट पाहत असतात. म्हणजे ते कशाने झालं? स्वामींच्या आशीर्वादाने झालं, स्वामींच्या कृपेने झालं. म्हणजे आपल्याला जे काही मागायचं आहे ते आपण परमेश्वराला, भगवंताला, स्वामी श्री चक्रधराला मागू शकतो. आणि आता दाखला देऊ शकतो की जसे तुम्ही जसमाईसाचे काहूर दौडले तसे माझे दौडावेजी, जसे एकाईसाचे दुःख तुम्ही दूर केले तसे माझे करावेजी, जसे शांतबाईसाला तुम्ही दुःख निवृत्ती केली तशी माझी करावेजी. म्हणून तुम्हाला आपण सांगितलं की स्वामी श्री चक्रधर उभयदृष्ट्या अवतारात अवरही देऊ शकतात, परही देऊ शकतात. आपल्याला अवर मागायचं तर आपण अवर मागा, पर मागायचं आपण पर मागा. स्वामी सगळं आपल्याला देऊ शकतात, परंतु तो भाव आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. त्या भावाने आपण त्या परमेश्वराला विनवलं पाहिजे आणि त्या परमेश्वराला आपली कीव उत्पन्न झाली पाहिजे. इथपर्यंत आपण त्यांना प्रार्थना केली पाहिजे. कारण आपले कर्म आपण जाणत नाही, भगवंत आपले कर्म जाणतो. म्हणून आपल्याला सहकार्य करण्याला, आपल्याला मदत करण्याला वेळ लागते, बरोबर आहे ना? म्हणून आपण
माकोळाच्या दृष्टांताप्रमाणे परमेश्वराला असं चिकटून राहायचं असतं आपल्याला की आपण त्याला सोडायचंच नाही. माकोडा असतो ना, माकोडाचा दृष्टांत आहे, पण तो तुमच्या भाग्यात आता येणार नाही, कारण एवढा वेळ नाही आपल्याला. आपली पोती 2.5 दिवसाची आहे आणि याला कमीत कमी आता गोंदियामध्ये पोती केली होती 5 वर्ष कमीत कमी लागले होते. दंड 5 वर्ष कमीत कमी लागले होते. तर 114 दृष्टांत आपल्याला स्वामींनी सांगितलेले आहेत. ते 114 दृष्टांताचं व्याख्यान आपल्या या 2.5 दिवसामध्ये होणं शक्य नाही. तर माकोडाचा दृष्टांत, त्या माकोडाच्या दृष्टांतामध्ये माकोडा असे तो जीवन पाय, तो आपल्याला चावत नाही, चावला तर मग तो सोडत नाही, त्याला कितीतरी धरून म्हटलं तरी तो सुटत नाही, तो तुटून जातो, धडापासून त्याचं शिर वेगळं होतं, पण तो आपल्याला सोडत नाही. तसं म्हणतात परमेश्वरा जीवानी कसं पकडायला पाहिजे, परमेश्वराला माकोडासारखं पकडायला पाहिजे. काही जरी झालं तरी आपण त्यांना सोडायचं नाही. मग तो परमेश्वर आपल्याला निश्चितपणे सहाय्य करतो. सहाय्य करायला तर कोण करणार आहे? जो आपला माता आहे, जो आपला पिता आहे, तोच आपल्याला सहाय्य करणार आहे ना. तर आपण त्या परमेश्वराची कास धरावी, तेव्हाच तो परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो. तर अशा प्रकारे एकाईसा जसमाईसाला घेऊन सासरी जाते. सासरी तिथे नेऊन ठेवते आणि मग सासरी त्यांना म्हणते की आता तुम्ही मला नेऊन घाला. तर ते म्हणतात की बा आमच्या आता हे शेताचे दिवस आहे, तुम्ही म्हणतात धान निघाली नाही, चोरण्याचे दिवस आहे, आम्हाला कुठं जाता येत नाही, आता आमच्या मग काम आहे. तर तसं ते म्हणतात की आता आमचे हे गहू निघाले, शेती निघाले, हे याची कामं झाले की आम्ही तुला साडी चोळी घेऊ आणि मग नेऊन घालू. एक दिवस स्वामींच्या सन्निधानी शांतबाईसाला स्थिती होते. काय होते? स्थिती म्हणजे एक प्रकारचं विशिष्ट प्रकारचं सुख ते होतं. आणि त्याच वेळेला स्वामींनी तिला म्हटलेलं आहे की सन्निधानामध्ये शांतबाईसाला जे मिळेल तेच तुला असन्निधानात मिळेल. म्हणजे ईश्वराची प्रवृत्ती जर असेल तर आपल्याला असन्निधानात पण ईश्वराचा प्रसाद प्राप्त करून घेता येतो, परंतु ईश्वराची इच्छा असली पाहिजे. मग तिथून अंतःकरणाद्वारे स्वामींनी एकाईसालाही स्थिती दिली आणि त्या स्थितीच्या भरात एकाईसा तिथून निघाली. मग ती सासरवाले म्हणतात की हिचे पिसे गेले आणि हिला लागले. ही लारी जी होती जसमाईसा, हिचं पिसं गेलं, हे हिचे वेडे पण थांबलं आणि हिला लागला. हे त्या स्थितीच्या भरात निघाली, पैठणपर्यंत आली. स्वामी शांतबाईसाला म्हणतात की तुमची एकाईसा येत आहे. शांतबाईसा म्हणते की माझी मुलगी माझी ओलांडलेली रेष ओलांडत नाही, काढलेली रेष ओलांडत नाही, तर ती येईल कशी? मी जेव्हा माणूस पाठवेन तेव्हाच ती त्याच्यासोबत येईल. मग हे नव्हे, आली, पैठणपर्यंत आली, मग दारातून उभी राहिली, वेरूळला येऊन पोहोचली आणि मग शांतबाईसांना भेटली. शांतबाईसा तिला म्हणते की तू अशी कशी काय आली? मग ती सांगते की एकाईसा की मला स्वामींपासून स्थिती झाली आणि त्या स्थितीच्या भरामध्ये मी इथपर्यंत आली. म्हणजे अंतःकरणाद्वारे परमेश्वर आपल्याला जेव्हा आठव करतात तेव्हा आपल्यालाही वेद संचरतो, परमेश्वरापासून सुख आपल्याला प्राप्त होतं. अशा प्रकारे शांतबाईसाची दुःख निवृत्ती स्वामी श्री चक्रधरांनी केली. आणि शांतबाईसाला स्वामीने काय म्हटलेलं आहे की येथून म्हणतले ते म्हातारी येशीच घडले. कोणाला घडलं? जसंच तसं शांतबाईसाला, माईबाईसाला. कारण तिला कोणता विधी स्वामींनी दिला होता वेरूळला की भल्या पहाटे उठणे, थंडीच्या दिवसात भल्या पहाटे उठणे, सगळं अंग ओलं करणे आणि त्या ओल्या अंगाने सर्व झाडांना पाणी देणे. इतकी कठीण तपश्चर्या तिला सांगितली. आणि मग तिच्या अनंत जन्माचे कर्म स्वामी श्री चक्रधरांनी त्या एका विधीने नासून टाकले आणि तिला शांतपुरीचा वाटा दिला. शांतबाईसा तिचं नाव ठेवलं. कारण तिला सगळ्या अर्थाने स्वामी श्री चक्रधरांनी शांत केलं. तिचं नाव पुरीचं काय होतं? माईबाईसा. आणि स्वामींच्या सन्निधानी आली, शांत झाली, एकाईसाची व्यवस्था लागली, दसमाईसाचे काहूर दौडले आणि मग तिला स्वामींनी विधी दिला. तिने करून तिला अनुसरण घडवलं आणि त्या अनुसरणाने तिने ते परमेश्वराला गाठवून घेतलं. अशा प्रकारचं दुःख आपल्या जीवनात निश्चित यावं की ज्या दुःखातून आपल्याला भगवंत भेटेल, परमेश्वर भेटेल. असं जर दुःख आपल्या जीवनात आलं तर आपण धन्य आहे. म्हणजे दुःखाला आपण वाईट मानून घ्यायचं काही एक कारण नाही. दुःखही आपल्या भल्यासाठीच असतात. कधी कधी दुःखातून एक चांगला मार्ग आपल्याला मिळतो. अहंकारातून महिम भट्टांना देव मिळाले, दुःखातून शांतबाईसाला परमेश्वर मिळाला, भगवंत मिळाला. तर असे दुःख आपल्या जीवनात यावं म्हणून दुःखाला आपण आपलंसं करावं. किंबहुना श्रीकृष्ण महाराजांची आत्या आहे माता कुंती. ती काय मागते जीवनात? की मला दुःख दे. कारण सुखामध्ये मनुष्य भगवंताला विसरतो, परमेश्वराचा आठव आपल्याला होत नाही. सुखामध्ये आपण निमग्न असल्याने आपल्या सगळ्या गोष्टीची पूर्तता आपल्या घरी असते, तर आपण कशाला परमेश्वराला आठवतो? काही गरज नाही आपल्या परमेश्वराची आठवायची, काय गरज आहे? आताही बघतो आपण श्रीमंत माणसं श्रीमंतासारखेच देवाला आठवतात, बसतात वेळेप्रमाणे, आपल्या वेळेप्रमाणे जातात. तुमच्या खेळातले माणसं तर इतके भाविक आहेत की बिचारे
कीर्तन करतात, ते पालखीच्या मागे धावतात, इतके भावभक्तीने रममान होतात. म्हणून दुःख हे आपल्या भक्तीचं एक कारण आहे. दुःख हे आपल्या भक्तीला कारणीभूत ठरणार आहे. म्हणून दुःखाला आपण खराब समजू नये किंवा वाईट समजू नये. ते आपल्या उत्क्रांतीचं एक मूळ आहे. दुःख म्हणजे आपल्या उत्क्रांतीचं एक मूळ आहे की आपण त्या दुःखामुळे परमेश्वराकडे जातो, परमेश्वराच्या मार्गे लागतो. म्हणून कोणती भगवंत म्हणतात तुला काय पाहिजे ते माग, तर कोणती मावसा काय मागते की मला असं दुःख दे की कधी तुझा विसर पडू नये, मी तुला सतत आठवत राहिली पाहिजे. आणि मग दुःख जर असेल, म्हणून एक कवी म्हणतो की सुख में सिमरन दुख में सिमरन सब करे, सुख में करे न कोय. अगर सुख में सिमरन करे तर दुःख काय को होय. म्हणून दुःख हे आपल्या उत्क्रांतीचं मूळ आहे. म्हणून दुःखाला आपण वाईट वागून घेऊ नका. दुःख हे परमेश्वराकडे नेणारं आपल्याला एक प्रेरणादायक आहे, इंडिकेटर आहे. म्हणून दुःख हे प्रत्येकाच्या जीवनात असलंच पाहिजे, किंबहुना ते असतंच. कारण आपले कर्मच आहेत ते आपल्याला दुःख मिळतच. आणि त्या दुःखातून आपण त्याचा उपयोग असा करून घेतला पाहिजे शांतबाईचा सारखा, की जेणेकरून आपल्याला परमेश्वराचा मार्ग मिळेल. शांतबाई साने पश्चाताप दग्ध झालेली आहे, अनुताप दग्ध झालेली आहे की आता मरणाशिवाय काहीच पर्याय राहिला नाही. अशा वेळेला आपण प्राणपणाने जीवाच्या आकांताने त्या भगवंताला आठवतो. आणि मग ती जी परमेश्वराला दिलेली हाक आहे मनापासून, ती परमेश्वर स्वीकार करतो आणि आपलं भलं करतो. असंच प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखातून भलं व्हावं ही अपेक्षा करतो. आणि आजच्या सत्राला या ठिकाणी आपण थांबवतो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.